रसिक हो नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. स्वतःचा स्वार्थ सोडून दुसऱ्यांचा विचार करणं किंवा चांगला विचार करणं का महत्त्वाचं आहे किंवा किती महत्त्वाचं आहे हे सांगणारी आजची एक छोटीशी गोष्ट. एकदा कृष्ण आणि अर्जुन वाटेने चाललेले असतात. तेवढ्यात अर्जुनाला वाटेवर एका बाजूला बसलेला भिकारी दिसतो. अतिशय दीनपणे तो भीक मागत असतो. अर्जुनाला खूप वाईट वाटतं. याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं असं म्हणून मनात विचार आल्यानंतर तो एक सोन्यानं भरलेलं भांड त्याला देतो. त्यात बरीचशी सोन्याची नाणी असतात. तो माणूस इतका खुश होतो, इतका आनंदित होतो. ती सोन्याची नाणी बघितल्यानंतर त्याच्या मनात आपल्या सुखी संसाराची, आपल्या घराची, आपल्या बायकोची, आपल्या मुलांची, सगळ्यांची अशी छान कवी कल्पना मनात यायला लागते. आपण असं करू तसं करू असं म्हणत आनंदाने तो ते भांड घेऊन निघतो. पण दुर्दैव असं की वाटेतच त्याला एक चोर भेटतो आणि तो चोर दरडावून त्याचे सगळं ते नाणी जे असतात ती घेऊन निघून जातो. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वाटेने कृष्ण आणि अर्जुन निघालेले असतात. पाहतो अर्जुन तर पुन्हा हा माणूस इथेच बसलेला. तो विचार करतो, अरे काल तर याला मी सोन्याची नाणी एवढी नाणी दिलेली होती तरी हा इथे कसा काय. तो विचारतो, का रे काय झालं. तो काय सांगू, काल असं असं जाताना चोर वाटेत भेटला आणि त्याने हे सगळं नेलं. तो ठीक आहे, तर मग काय द्यावं. तर त्याच्या मनात विचार येतो आणि तो आपल्या हातातली एक माणिक असलेली अंगठी त्याला देतो. पुन्हा तो इतका आनंदित होतो की वा, इतकं मौल्यवान रत्न आपल्याला मिळाले, आपण हे विकून असं करूया तसं करूया हे ते वगैरे असं जात 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 तो पुढे जातो. पण आता मात्र तो शहाणा होतो. तो म्हणतो चोराच्या नजरेला लागायला नको म्हणून अगदी लपून गुपित असल्यासारखं गुप्त असल्यासारखं तो ते घेऊन घरी जातो. आणि त्याच्या घरामध्ये बरेच दिवस न वापरलेला एक माठ किंवा एक मडकं असतं की जे कोपऱ्यातच पडून असतं. त्या मडक्यामध्ये किंवा त्या माठामध्ये ते जे अंगठी असते किंवा ते रत्न असतं ते तो ठेवतो. आणि तो इतका थकलेला असतो, दमलेला असतो की झोपी जातो. तेवढ्यात त्याची बायको जी नदीवर गेलेली असते पाणी भरायला ती परत येते. कारण तिने नेलेली घागर मध्येच तिला ठेस लागल्यामुळे फुटलेली असते. ती विचार करते की आता नवीन कुठे आणायला जाऊ, पैसेही नाहीयेत. त्यापेक्षा घरात एक माठ पडलेला आहे, तो स्वच्छ देऊन त्यात पाणी भरूया. ती तो माठ घेऊन जाते. तिलाही माहित नसते की यात मौल्यवान रत्न आहे किंवा ते माणिक आहे. ती जाते, स्वच्छ माठ धुते आणि पाणी भरून घरी घेऊन येते. उठल्यानंतर या गरीब माणसाला हे सगळं समजतं. पुन्हा आपल्या नशिबाला दोष देतो आणि पुन्हा रस्त्यावर जाऊन तिथे भीक मागत बसतो. तिसऱ्या दिवशी तिथे जाताना पुन्हा अर्जुनाची दृष्टी त्याच्यावर पडते. तो म्हणतो, अरे छा, याला तर काल मी माणिक दिलं होतं तरी हा इथे. तो विचारतो काय झालं. हा सगळा वृत्तांत त्याला सांगतो. त्यावेळी मात्र अर्जुनाच्या मनात असा विचार येतो की मी याला सोन्याचं भरलेलं भांड दिलं, माणिक दिलं, तरी सुद्धा बहुतेक याच्या नशिबात सुख दिसत नाहीये. आणि मग तो कृष्णाकडे बघून म्हणतो की देवा, याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. आणि या ठिकाणी त्या संपूर्ण क्रियेत देवाचा प्रवेश होतो किंवा कृष्णाचा प्रवेश होतो असं आपण म्हणूया. म्हणजे थोडक्यात एका चांगल्या विचाराचा प्रवेश होतो. तो म्हणतो ठीक आहे ना, नक्की करूया. आणि म्हणून कृष्ण त्याच्याजवळ जातो आणि त्याला 2 दिडक्या किंवा आपण ज्याला म्हणूया की 2 कवड्या त्याच्या हातात देतो. अर्जुनाला हसायला येतं. मनात विचार करतो की मी 2 त्या दिडक्या किंवा त्या 2 तुम्ही जे काही दिले त्याला शिंपले किंवा ते काही दिले त्याच्याही पेक्षा कितीतरी मौल्यवान गोष्टी त्याला दिलेल्या होत्या, तरी त्याच्या नशिबात बदल झाला नाही. आणि तुमच्या या 2 कवड्यांनी काय बरं होणार आहे. कृष्ण म्हणाले ठीक आहे, एक काम कर. कृष्णाने अंतर्ज्ञानाने ओळखलं होतं की अर्जुनाच्या मनात काय विचार चाललाय. तो म्हणाला, पार्था एक काम कर, तर या माणसाचा मागोवा घे बरं, जा त्याच्या मागून जा. जेव्हा ती छोटीशी भेटवस्तू आपल्या हातात आलेली आहे किंवा 2 कवड्या आपल्या हातात आलेल्या पाहिल्यानंतर तो भिकारी सुद्धा थोडासा नाराज होतो की देवाने देऊन देऊन काय दिलं, तर 2 कवड्या. त्या हातातल्या मुठीत घेऊन तो चालायला लागतो. तेवढ्याच समोर त्याला एक मासेमारी करणारा माणूस दिसतो. त्याच्या जाळ्यामध्ये एक मासा असा तडफडत असतो. तो विचार करतो की आता ह्याने तर काही माझं पोट भरणार नाहीये, हा तडफडतोय, ह्याला आपण घेऊया का, बाजूला काढूया, त्याला पुन्हा पाण्यात सोडूया का. म्हणून त्याच्याजवळ जे एक भांड असतं त्या भांड्यात तो पाणी भरून घेतो. त्या 2 कवड्यांच्या बदल्यात तो मासा घेतो आणि त्या भांड्यात ठेवतो आणि निघतो त्या भांड्याला घेऊन. थोड्या वेळाने काय परमेश्वराची कृपा होते किंवा काय योगायोग होतो, त्या भांड्यामधल्या माशाने आपल्या तोंडातून काहीतरी एक वस्तू बाहेर काढलेली असती. तो ती पाहतो तर तीच अंगठी किंवा तेच ते माणिक असतं जे त्याच्या घरातून पाण्यामध्ये पडून गेलेलं असतं. आणि ते पाहिल्याबरोबर तो भिकारी जोरात ओरडतो, सापडलं सापडलं असं म्हटल्याबरोबर वाट्याने चालणारा नेमका चोर त्या बाजूने चाललेला असतो. त्याला वाटतं की याने आपल्याला ओळखलं
आता हा आपल्याला पकडणार आणि राजाकडे नेणार. पण तेवढ्यात तो आपली सगळी जी चोरी केलेली त्याची जी नाणी असतात तू त्याला परत देतो आणि माफी मागून म्हणतो की मी तुम्हाला सापडले मान्य आहे, पण तुम्ही हे महाराजांना सांगू नका, ही घ्या तुमची नाणी तुम्हाला परत. अर्जुन हे सगळं मागून बघत असतो. त्याला आश्चर्य वाटतं की ह्या 2 कवड्यांनी अशी काय जादू केली की त्याला मी दिलेलं सुद्धा सगळं परत मिळालं आणि आता त्याचा सगळा पुढचा हा प्रवास चांगला होणार आहे. तो परत येतो भगवंताकडे आणि विचारतो. भगवंत म्हणतो की माझ्या खरं त्या 2 कवड्या देण्यामागचा उद्देश हा होता की जेव्हा तू त्याला सोनं दिलंस, जेव्हा तू त्याला माणिक दिलंस, तेव्हा त्याने फक्त स्वतःचा विचार केला. पण जेव्हा फक्त 2 कवड्या मी त्याला दिला तेव्हा त्याने असा विचार केला की हा माझ्यासाठी उपयोगाचा नाही, पण कुणाच्या तरी उपयोगाला पडू शकतील, कुणाचं तरी भलं होऊ शकेल, हा विचार करून त्यांनी स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार केला तेव्हा मी त्याच्यासोबत आलो. म्हणजे 99% जरी तुमचे असतील तरी 1% जोपर्यंत माझा मिसळला जात नाही तोपर्यंत ते 100% होत नाही. मंडळी, गोष्ट इथे जरी संपत असली तरी खूप छान विचार ही सांगते की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला आपण स्वार्थी होतो. आपण स्वतःचा विचार करतो, मला मिळेल, मला हवंय, माझ्यासाठी, माझ्या माणसांसाठी. या मीच्या वर्तुळातून आपण कधी बाहेर येत नाही. जेव्हा हे वर्तुळ ओलांडून आपण पलीकडे जाऊ आणि मीच्या पेक्षा आम्ही, आपलं, आमचं हा विचार जेव्हा आपण करायला लागू तेव्हा खऱ्या अर्थानं आपण व्यापक झालेलो असू आणि मग आपण त्यांच्या बरोबर गेलो की देव आपल्या बरोबर येईल आणि मग बरोबर चालता चालता सगळं काही छान आणि मस्त होईल. त्यामुळे या विचारासहित आता इथेच थांबते. पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटीन. तुर्तास धन्यवाद.